नाशिकचं खरात प्रकरण सगळ्यांसाठीच गले की हड्डी बनलंय. धड गिळताही येईन आणि बाहेरही टाकता येईन. मधल्यामध्ये सगळ्यांचा जीव अडकलाय. सगळे म्हणजे शासन, प्रशासन, नेते, मंत्री, आमदार, खासदार ते पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत सगळ्यांच्याच खिशात खरातनं चिंचुके टाकलेत. न्यायालय खरातला आलटून पालटून या कोठडीतून त्या कोठडीत मिरवतंय. SIT तपास करताना खरातनं चिंचुके कुठून मिळवले, खरातनं विविध राशीची रत्न कोणाकडून खरेदी केली, खरात ज्या नागाची भीती दाखवत होता तो कुठून खरेदी केला, असा पांचट तपास करताय. त्यामुळे खरात पुढच्या वर्षभरात सही सलामत बाहेर येईल किंवा मग त्याला कोठडीतच खंगवून मारलं जाईल अशी शंका उपस्थित होतीये. एकूणच मागच्या 20 दिवसात खरात प्रकरण कसं शेवटाकडे नेलं जातंय. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाल्यानंतर विरोधक कसे शांत बसलेत. अंजली दमानी यांचाही आवाज कमी झालाय. सुषमा अंधारेही अचानक आजारी पडल्यात. SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते 8 दिवस आधी मीडियात छापून आलेल्या बातम्याच तपासात उघड झाल्याचं सांगतायत. त्यामुळे एखादं मोठं कांड विस्मरणात जाण्यासाठी एरंडे प्रकरण, IT कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर काढलं जातंय का, हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 18 मार्च रोजी खरातला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. अटक केली तेव्हा दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात होतं. हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असतं तर एकनाथ शिंदे केंद्राच्या लॉबीत आणखी शक्तिशाली झाले असते. शिंदेंना शक्तिशाली करण्यात खरातच्या ब्लॅक मॅजिकचा हातभार होता, तसाच त्यांना शक्तिशाली होण्यापासून रोखण्यात खरातची अटक कारणीभूत ठरल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. शिंदेंचे अनेक मंत्री, आमदार खरातच्या दरबारात हजेरी लावत होते असे आरोप अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी केले आहेत. पण त्याच वेळी सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया केवळ शिंदेंचेच कॉल डिटेल्स बाहेर काढतायत, त्यांच्या मंत्र्यांना टार्गेट करतायत असा आरोप केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना अंजली दमानिया पत्रकार परिषदेत रडल्या. जे समोर आले तेच मी मांडतीये असं म्हणून त्यांनी आपली लंगडी बाजू सांभाळून नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर बातम्या सुरू झाल्या की सुषमा अंधारे यांची तब्येत अचानक खालावली आणि त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. कालपर्यंत एकदम ठणठणीत असणाऱ्या सुषमा अंधारेंची तब्येत अचानक का खालावली, त्यांना काय आजार झालाय याची कसलीच माहिती दिली जात नाहीये. म्हणजेच प्रकरणात ज्यांचा आवाज वाढलेला होता तो आवाज एकदम शांत झालाय. पुण्याच्या रुपाली ठोंबरे पाटील किंवा तृप्ती देसाई यांनीही अलीकडच्या काळात म्हणजे 5 दिवसात खरात प्रकरणावर भाष्य केलेलं नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं यात काय होईल हे समजून घ्यायला हवंय. खरात प्रकरणात SITची एंट्री झाल्यानंतर तपासाला गती येईल असं वाटलं होतं. पण SITनं 20 दिवसात काय तपास केला? कोर्टात सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत खरातकडून 160 GB पर्यंतचा डेटा रिकव्हर केल्याचं सांगितलं गेलंय. मुळात जो डेटा जप्त केल्याचा दावा केला जातोय तो ऑलरेडी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सरकारी वकिलांनी कोर्टात खराचा PCR वाढवून मिळण्यासाठी खरातनं चिंचुके कोणाकडून खरेदी केले, तो लोकांना देत असलेली रत्न कोणाकडून खरेदी केली याचा तपास करायचा आहे असं कारण दिलंय. खरात जो नकली साप वापरत होता तो कुठून खरेदी केला, ओशनो जेलचं पाणी कुठून आणलं याचाही तपास पोलिसांना करायचा आहे असं कोर्टात सांगितलं गेलं. कोर्टानेही त्यांना या कारणासाठी खरातची कोठडी वाढवून दिली आहे. एकंदरीत हे प्रकरण रत्न, पेढा, पाणी, चिंचुके आणि साप इतक्या भोवतीच फिरलंय. पुढच्या दिवसात चिंचुक्याचं झाड म्हणजे चिंचेचं झाड सापडलं जाईल. पेढ्यात वापरलेला खवा कोणत्या व्यापाऱ्याकडून खरेदी केला हे शोधलं जाईल. ओशनो जेलसाठी वापरत असलेलं पाणी फॉरेन्सिक लॅबला पाठवलं जाईल. भारून टाकलेले चिंचुके कोणत्या झाडाचे होते, डुप्लिकेट साप आणि त्याची कातण कुठे लपून ठेवली याचा शोध घेतला जाईल आणि या सगळ्यांचा 2 ते 5 हजार पानांचा आरोपपत्रामध्ये रूपांतर करून न्यायालयासमोर ते ठेवलं जाईल. पुढे या 5,000 पानांमधून काहीच निष्पन्न होणार नाही. मुळात काही प्रश्न महाराष्ट्राला पडलेत. SITनं रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, पण त्यांनी मी महिला असल्याने इतक्या दूर प्रवास करू शकत नाही असं हास्यास्पद उत्तर दिलंय. SITला देखील त्यांचं हे उत्तर मान्य असल्याचं दिसतंय, कारण अजून तरी चाकणकर यांना उपस्थित राहण्याची दुसरी नोटीस गेलेली नाही. रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने बँकेत खाती आढळली आहेत. त्यावर कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. असं असतानाही प्रतिभा चाकणकर यांचाही जबाब अजून SITनं नोंदवलेला नाही. आता आर्थिक व्यवहाराचं हे प्रकरण EDकडे सोपवल्याचं आणि EDकडून ईशान्येश्वर मंदिर खरातच्या राहत्या घराची झाडाझडती घेतल्याची माहिती मिळते. पण यातून पुढे काय निष्पन्न होणार? चाकणकर आणि खरात यांच्यातील व्यवहार व्यावसायिक होते हेच पुढे आणलं जाणार.
खरात सोबत ज्या ज्या नेत्यांचे कॉल्स झाले त्यांच्याबाबत SIT काहीच बोलत नाही. हे नेते खरातच्या का संपर्कात होते, अजितदादांच्या विमान अपघाताच्या दिवशी आणि नंतर खरातच्या संशयित बँक खात्यात इतकी उलाढाल कशी झाली हे देखील सांगितलं जात नाहीये. तिरुपतीचा कोण ट्रस्टी होता जो हेलिकॉप्टरने ओशनोजल घ्यायला यायचा हे देखील अद्याप समोर आलेलं नाहीये. नेत्यांचे कॉल्स, तिरुपतीचा ट्रस्टी हे सगळं खळबळ उडवून देण्यासाठी, मीडिया कव्हरेज घेण्यासाठी होतं काय असा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी खरातच्या मुलाला ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं. आता त्याला पोलीस शोधतायत. खरातची बायको तर आधीच फरार झाली. पोरीचं तर कुणी नावही घेत नाही. पण आता खरात प्रकरणावर माती टाकण्यासाठी नियोजनपूर्वक कॉर्पोरेट कंपनीतील धर्मांतरण प्रकरण पुढे आणलं जात आहे. संबंधित कंपनीत पोलिसांनी कसं स्टिंग ऑपरेशन केलं, मुलींना बोलकं कसं केलं हे सगळं सांगितलं जात आहे. सोबतच एरंडे प्रकरण देखील पुढे आले. एरंडेनं देखील लोकांना कसं फसवलंय याच्या कहाण्या पुढे येत आहेत. नरहरी झिरवळांचं नटरंग प्रकरण हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे. पुण्याचा बोंदू बाबा, पनवेलच्या वैद्य बाबाचं प्रकरण, हा सगळा प्रकार खरोखर योगायोग आहे की जाणीवपूर्वक केलेलं संशोधन आहे असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय. मुळात खरातला मीडिया समोर आणून कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं म्हणायला लावून या प्रकरणात न्याय होईल का? अशोक खरात पोपटासारखा बोलू लागलाय असं सांगण्यात येतंय, पण तो काय बोलतोय? तो म्हणतोय मला कुठलाही जादूटोना येत नाही, मला कुठलाही मंत्र येत नाही, माझ्याकडे कुठलंही गुंगीचं औषध नाही, मी कोणाच्याही घरी गेलो नाही, महिलाच माझ्या ऑफिसात येत होत्या, जे झालं ते सगळं मर्जी आणि राजी खुशीचा मामला होता असं खरात बोलतोय. म्हणजे प्रकरणात पुढे काय होईल हे आत्ताच दिसतंय. प्रकरणात SIT, ED सगळे आलेत, पण EDनं आजपर्यंत काय दिवे लावलेत हे जनतेनं पाहिलेलं आहे. आणि SIT म्हणजे तरी काय असतं? जेवढं सरकारला वाटतं तेवढंच बाहेर आणायचं आणि प्रकरण चिंचेच्या झाडावर नेऊन संपवायचं. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या Facebook आणि Insta पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.